तुमच्या घरात कॅक्टस, नागफणी किंवा काटेरी झाडं आहेत तर ही गोष्ट नक्की ऐका. कारण वास्तुशास्त्रानुसार घरातील वनस्पतींचा घराच्या ऊर्जेवर परिणाम मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार घरात काटेरी झाडे ठेवणे सामान्यतः टाळावे असे सांगितले जाते. कारण काटे हे तणाव, वादविवाद, अडथळे आणि तीक्ष्ण ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. घर हे शांतता, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचं स्थान असावं अशी वास्तूची संकल्पना आहे. म्हणून मुख्यतः अंगण, बाल्कनी किंवा घराच्या मध्यभागी काटेरी झाडे ठेवणे शुभ मानले जात नाही. विशेषतः कॅक्टस, नागफणी यासारख्या वनस्पती राहत्या घराच्या आतील भागात ठेवणे टाळावे असे अनेक वास्तुतज्ञ सांगतात. असं मानलं जातं की घरात सतत काटेरी ऊर्जा राहिल्यास घरातील संवाद, मानसिक शांतता यावर परिणाम होतो. मग घरात कोणती झाडं ठेवावीत? तुळस सकारात्मकता आणि पवित्रतेचं प्रतीक, अशोकाचं झाड शांती आणि मंगलतेशी संबंध, पारिजाताचं झाड सुगंध, भक्ती, सौंदर्याचं प्रतीक, मोगरा प्रसन्नता आणि मनशांती देणारी वनस्पती, आवळा आरोग्य, पुण्य आणि शुभतेशी जोडला जातो. पण काही अपवादही आहेत. घराच्या बाहेरील सीमारेषेवर सुरक्षा खुंपण्यासाठी काही काटेरी झाडं लावावी लागतात. वास्तुशास्त्रात हे काही प्रमाणात अपवाद मानले गेले आहे. गुलाबालाही काटे असतात, पण त्याची फुले शुभ, सुंदर आणि सुगंधी मानली जातात. म्हणून गुलाबाचा सामान्यतः दोष मानला जात नाही. वास्तूचा मूळ संदेश असा आहे की घरात हिरवळ वाढवा, स्वच्छता ठेवा, प्रकाश येऊ द्या आणि सुगंधी, सात्विक वनस्पती लावा. कारण घरात जशी वनस्पती तशी ऊर्जा आणि जशी ऊर्जा तसं वातावरण. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच वास्तू, लाल किताब आणि आध्यात्मिक टिप्ससाठी ॲस्ट्रो मास्टरला फॉलो करा आणि कॉमेंटमध्ये लिहा शुभ वास्तू. शुभम भवतु.